फ्रेंड्स, येत्या शनिवारी आषाढी एकादशी आणि त्याबरोबरच आपल्या ना सगळे सण चालू होतात. जसं की अगदी नागपंचमी, श्रावण, त्यानंतर मग गौरी, गणपती, नवरात्र असे बरेच सण आणि त्यातनं उपवाससुद्धा भरपूर असतात आणि प्रत्येक वेळेला उपवासाला काय करायचा हा प्रश्न असतो. तुम्हाला सांगू का? आणि त्यातनं मला एक छंद आहे बरं का, की आहे ना सेम त्याच पदार्थांपासून किंवा त्याच इन्ग्रेडियंटपासनं नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज करायच्या. येस, तर आजची आपली जी रेसिपी आहे ती एकदम इनोव्हेटिव्ह उपासाची रेसिपी आहे. मी इथे काय केलं आहे, 2 पाऊल आहे ना साबुदाणा छानपैकी धुवून घेतलेला आहे आणि 5-6 तास भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर 1 बाऊल आहे ना लाल भोपळा छानपैकी आहे ना आपण कुकरला लावून उकडून घेतला आहे. एका भांड्यामध्ये आहे ना लाल भोपळा छान स्मॅश करायचा. त्यातनं जिरे, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल. त्यानंतर इकडे 1 बाऊल मी आहे ना वरईचं पीठ घातलेलं आहे. वरई म्हणजे भगर आणि कच्चीच आहे ती, भाजायची गरज नाही आहे. जाडसर पीठ वाटून त्यात टाकायची. त्यानंतर 1 बाऊल आपण आहे ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भिजवलेला जो साबुदाणा आहे तो छानपैकी मोकळा करून ह्याच्यात सगळा मिक्स करायचा आणि लागेल तसं पाणी आपण वापरून छानपैकी आपण थालीपीठाचं पीठ भिजवतो ना, एक्झॅक्टली सेम त्या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं. तर आता इथे आपण आहे ना टोस्टर घेतलेलं आहे, सँडविच टोस्टर. येस, आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण आहे ना उपवासाचं मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि महत्त्वाचं म्हणजे भन्नाट चवीचं असं सँडविच करत आहोत. बरं, इथे आपण काय केलेलं आहे की आहे ना टोस्टरला थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं. पातळ असं आहे ना बॅटरचं लेअर लावायचा. त्याच्यावर आहे ना उकडलेल्या बटाट्याचे स्लाईस ठेवायचे. परत एक आपण आहे ना पातळ लेअर लावून घ्यायचा बॅटरचा आणि लो फ्लेमवर मस्तपैकी आहे ना अलटी-पलटी करून आहे ना मस्त असं कुरकुरीत सँडविच करून घ्यायचं. आता इथे कुरकुरीत झाल्यावर आहे ना तुम्ही बघू शकताय की फोर्कनी मी ना असं हे करून दाखवलेलं आहे. त्याचा आवाज ऐकवलेला आहे. मोठ्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकायला येईल तुम्हाला. नक्की तुम्हाला जमलं तर व्हिडिओ मोठा बघा. याचबरोबर आपण आहे ना भरपूर अशा नवीन वेगळ्या प्रकारच्या उपवासाच्या रेसिपीज केलेल्या आहेत. त्याच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना आपल्या इन्स्टाचं जे अकाउंट आहे त्याच्यावर सुद्धा शॉर्ट्स येतील. नक्की चेक करा. थँक्यू.